नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. 63,000 शिक्षकांचा 10वी-12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार. काय आहेत शिक्षकांच्या मागण्या? 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दोन्ही परीक्षा संपणार आहेत. परंतु परीक्षा सुरू असतानाच पालकांसाठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे त्याचा परिणाम निकालावर होणार आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला. पण आता मात्र त्यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांच्या पेपर तपासणीला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान शिक्षक समन्वय संघ व विना अनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत 63,000 शिक्षक आहेत. शासन शाळांना देत असलेल्या अनुदानाचा टप्पा वाढवत नाही. त्यामुळे विना अनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिल्याचे संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे यांनी सांगितलंय. जोपर्यंत अनुदानाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. यावेळी खंडेराव जगदाळे यांनी सांगितले की 10वी-12वीचे पेपर तपासणीसाठी मुख्याध्यापकांनी ते पेपर स्वीकारू नयेत. जर हे पेपर स्वीकारले असतील तर त्यांनी शिक्षकांना पेपर देऊ नये. बोर्डाकडून दबाव आल्यास शिक्षकांनी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पेपर तपासणीवर 63,000 शिक्षकांचा बहिष्कार असणार आहे. त्यामुळे यंदा 10वी-12वीचे निकाल लांबण्याची भीती पालकांमध्ये आहे. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मागण्या काय आहेत? 1. 6 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार 30 डिसेंबर 2023 पर्यंत 20%, 40% व 60% अनुदान पात्र असलेल्या अनुदानावरील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना 1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करून प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्यात यावे. 2. 15 जून 2011 व 4 जून 2014च्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सूत्र यापुढे शाळांना लागू करून यापुढील प्रतिवर्षी 1 जानेवारी पासून पुढील टप्पा देण्यात यावा. 3. शासन निर्णय दिनांक 12, 15 व 21 फेब्रुवारी 2021 नुसार 30 दिवसात त्रुटींची पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्प्याने मागे राहिल्या आहेत अशा शाळांना मागील थकीत वेतन अनुदान देऊन वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यावर आणावे. 4. अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सेवा संरक्षण लागू करावे आदी मागण्या आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या पेपर तपासणीवरील बहिष्कारास पाठिंबा. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने अंशतः अनुदानित शिक्षकांच्या पेपर तपासणीवरील बहिष्कारास पाठिंबा दिला आहे. महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी पाठिंबा दिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूया. बोर्डाने संयमाने घ्यावं. अंशतः अनुदानित वर असणारे सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक गेल्या काही दिवसापासून टप्पावाढ मागत आहेत. खरं तर त्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे अनुदान शासनाने द्यायला हवं. परंतु दिवसेंदिवस शासन शिक्षकांच्या बाबतीत अनुदान द्यायला आखडता हात घेत आहे. इतर विभागात पाहिजे तेवढे अनुदान दिले जात असून उद्याची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना मात्र उपाशीपोटी ठेवले जात आहे. टप्पा वाढीसाठी अनेक संघटना, विशेषतः महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ शासनाकडे प्रयत्नशील आहे. शासनाच्या आश्वासनानंतर महासंघाने बहिष्कार आंदोलन जरी मागे घेतले असले तरी अंशतः अनुदानितवरील शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांना त्वरित टप्पावाढ द्यावी. परंतु त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याची, मेस्मा लावण्याची धमकी दिल्याचे पत्र आज दिले आहे. शिक्षकांचा आवाज दाबणे हे त्या पाठीमागचे षडयंत्र आहे. आम्ही सर्व एक संघ आहोत. या पद्धतीने शिक्षकावर कारवाई करणे योग्य नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. संवादातून प्रश्न सुटतात. यामुळे दोन्ही बाजूने संयम व संवादाची भूमिका हवी.
उद्याच्या काळात या शिक्षकावर किंवा त्यांच्या संबंधित महाविद्यालयावर कारवाई झाली तर राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील याची शासनाने व बोर्डाने नोंद घ्यावी। ताबडतोब यावर संवाद करून ही कार्यवाही मागे घ्यावी अशी बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यास विनंती आहे। कळावे आपला विश्वासू डॉक्टर संजय शिंदे, अध्यक्ष राज्य महासंघ। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।